तेव्हा केवटनं सांगितलं, अहो रामाचे पाय धुतले, रामानं आमच्या डोक्यावर हात ठेवला, आमच्या पिढ्यानं पिढ्यांना अहंकार होईल. तो अहंकार होऊ नये म्हणून म्हटलं तेवढा अहंकार तुडवा आणि मग नावे. ग्रंथ पुस्तक यावरती चर्चा सुरू असताना 2 ग्रंथांवरती जर आपण बोललो नाही तर मग काय. 2 ग्रंथांनी हजारो वर्षांपासून आपल्या मनावर गारुड घातलंय. म्हणजे या ग्रंथांवरती मालिका आल्या आणि ती मालिका जर टीव्हीला लागली तर रस्तेच्या रस्ते सुने पडत होते. आता शेवटच्या 2 अभंगांनी आपण समारोप करणार आहोत. रस्तेच्या रस्ते सुने पडत होते. तो काळ होता टीव्हीला रामायण लागायचं आणि एक काळ होता महाभारताचा. रामायण आणि महाभारत लागलं. तो एक जमाना असा होता की बहुतांशी लोकांच्या घरी टीव्ही नसायचा. गावात सार्वजनिक ठिकाणी कुठेतरी टीव्ही असायचा. ज्याच्या घरी टीव्ही आहे त्याच्याकडे सगळ्या गावानं ते रामायण महाभारत बघायला जायचं. आणि मध्ये जर प्रक्षेपण गेलं तर पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या लागल्या. आता टीव्हीला कुठं मुंग्या लागतात का. मग त्यानं वरती जायचं, अँटिना फिरवायचा, उमऱ्यात जो आहे त्यानं सांगायचं दिसलं दिसलं चित्र. मग त्यानं वरतून खाली यायचं आणि मग टीव्ही सुरू व्हायचा. रामायण आणि महाभारत हे 2 अशी महाकाव्य आहेत की ज्यातली पात्र आजही तुमच्या माझ्या मनावर गारुड घालतात. रामायणाचा नायक आहे राम आणि महाभारताचा नायक आहे भगवान श्रीकृष्ण. मला या दोघांची काही वैशिष्ट्य सांगायची. बघा, रामायण खरं तर अनुकरणीय आहे. महाभारत त्यातली गीता अनुकरणीय आहे, बाकी वाचनीय आहे. आपण काय केलं माहितीये का, जे वाचनीय आहे ते अनुकरणीय केलं आणि जे अनुकरणीय आहे ते वाचनीय केलं. म्हणजे मुलगी बघायचा कार्यक्रम होता आणि विचारलं तिला की बाई तुला स्वयंपाक येतो का. ती म्हटली हो. तुला अमुक येतं का. हो. जे काही त्याला सांगितलेलं असतंय पोरीला ते आत्ता काही विचारलं तर हो म्हणायचं, आत्ता नाही नाही म्हणायचं, नंतर बघू काय असतंय तिकडे. आणि त्या मुलाच्या वडिलांनी आईनं विचारलं बाई तुला अध्यात्मातलं काही कळतं का. ती म्हटली हो. म्हणली मग रामायणातली एखादी गोष्ट सांग. म्हणली एक काय 10 गोष्टी सांगते की. सुंदर 2 रामायणातल्या कथा सांगितल्या. आता या जमान्यामध्ये रामायणातली कथा सांगणारी मुलगी भेटणं म्हणजे किती कौतुक आहे. घरचे म्हटले पोरगी संस्कारी, हिला जरा कळतंय सगळं, स्वयंपाक बिपाक येतोय, रामायणातल्या 2 गोड कथा सांगितल्यात, हिला होकार कळवा. होकार कळवला आणि जाता जाता पुरीची आई म्हणली बाई मगाशी तू रामायणातल्या 2 छान कथा सांगितल्या, आता एखादी महाभारतातली सांग बरं. पोरगी म्हटली महाभारत काय सांगायचं असतं काय. म्हणली मग रामायण सांगायचं असतं. मी तुमच्या घरात नांदायला आल्यावर महाभारत होतेच की म्हणली. आपण जे वाचनीय आहे ते वर्तनीय केलं आणि जे वर्तनीय आहे ते वाचनीय केलं. रामायणातले किती किती प्रसंग सांगावेत, म्हणजे ते जर सुरू केलं तर 7 दिवस सांगावं किमान, इतकं गोड आहे रामायण. एक प्रसंग सांगतो फक्त. भगवंताकडे काय मागायचं ना हे रामायणातल्या काही प्रसंगातनं खूप सुंदर पाहायला मिळतं. प्रभू रामचंद्र गादीवर बसणार होते अयोध्येच्या आणि आदल्या दिवशी वडिलांनी सांगितलं गादी वगैरे काय नाही, उद्या वनवासाला जायचंय. भरताला गादी आणि रामाला वनवास. एखादा मुलगा म्हटला असता तुम्ही हे मला आज सांगताय, उद्या शपथ घ्यायची, सगळ्या फॉर्मॅलिटी झालेल्या आहेत आणि तुम्ही मला आत्ता सांगताय. हे असलं काय नाही, मी कोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन, मी काय वनवासाला जाणार नाही. राम असं काहीच करत नाही. वडिलांनी सांगितलं भरताला गादी आणि रामाला वनवास, काहीही न बोलता प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले. 14 वर्ष विना तक्रार उर्मिला लक्ष्मणाची वाट पाहत राहिली. उर्मिला हे प्रकरण रामायणात थोडस दुर्लक्षित राहिलं. सीतामाई वनवासात होत्या पण नवऱ्यासोबत होत्या. इकडे उर्मिला राजवाड्यात होती पण पती सोबत नव्हता. खरा वनवास तर उर्मिलेनं भोगला पण उर्मिला मात्र दुर्लक्षित राहिली. आणि तुम्हाला एक प्रसंग माहित असेल केवटचा. जेव्हा नदी पार करायची तेव्हा त्या केवटला सांगितलं लक्ष्मणानं ही नदी पार करायला या नावेत बसून आम्हाला घेऊन जा. केवटनं सांगितलं राम मायावी आहे, हे
त्याला काय मी नदी त्या नावेमध्ये घेणार नाही. आणि घ्यायचंच असेल तर माझी एक अट आहे, रामाच्या अगोदर मला पाय धुण्याची परवानगी दे. म्हटले ठीक आहे. लक्ष्मण म्हटलं धू बाबा, तुला रामाचे पाय धुवायचे. केवट घरी गेला. पत्नी काठवडीमध्ये अशी भाकर थापत होती. ते पीठ बाजूला ठेव, चल. प्रभू रामचंद्र नदीच्या किनाऱ्यावर आहेत आणि त्यांचे पाय धुण्याचं भाग्य आपल्याला मिळालंय. पत्नी आणि ते सगळेजण आले. प्रभू रामचंद्रांना सांगितलं केवटनं, ही काठवड आहे, याच्यात तुमचे पाय ठेवा, आम्ही पाय धुतो. आता एक पाय असा काठवडीत ठेवला, एक पाय खाली आणि एक पाय वर. प्रभू असे कलंडले. तेव्हा पडताल बर का, एक काम करा बरं, तुम्ही डोक्यावर हात ठेवा, माझ्या डोक्याचा आधार घ्या. प्रभू रामचंद्रांनी डोक्यावरती हात ठेवला, पाय धुतले, डोक्यावर हात ठेवून घेतला. आणि आता नदीतून त्या नावेमध्ये बसायचं. तर केवट म्हटला, हे असं नाही, परत पायाला धूळ लागली काय झालंय या होडीचं, मग मी असा झोपतो, माझ्या अंगावर पाय ठेवा आणि मग जा. अंगावर पाय ठेवला आणि मग नावेमध्ये बसले. पुढे गेल्यानंतर लक्ष्मणानं विचारलं हे का? तेव्हा केवटनं सांगितलं, अहो रामाचे पाय धुतले, रामानं आमच्या डोक्यावर हात ठेवला, आमच्या पिढ्यांना अहंकार होईल, तो अहंकार होऊ नये म्हणून म्हटलं तेवढा अहंकार तुडवा आणि मग नावेत बसा. नदीच्या पुढच्या किनाऱ्यावरती पोहोचल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी विचारलं, तुझा काय मोबदला असेल ते देऊ, अंगठी बिंगठी हातातनं काढू. देवा हे असलं काहीच नको. अरे काही तर माग, देणारच असाल तर प्रभू एक द्या. म्हणे काय? आज तुम्ही माझ्या किनाऱ्यावर आलात, ही नदी तरायला मी तुम्हाला मदत केली. जेव्हा मी तुमच्या किनाऱ्यावरती येईल तेव्हा हा भवसागर तरायला तुम्ही मला हात द्या, दुसरं काही नको. काय मागावं भगवंताकडनं हे इथे शिकायला मिळालं. आणि आमच्या तुकोबारायांना जेव्हा मागायची वेळ आली तर काय म्हटले हो तुकोबाराय? हेची दान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाई न आवडी, हेची माझी सर्व जोडी. आणि देवानं विचारलं, बर हे दान दिलं, तू काय करशील? आयुष्यभर तुझं गुणगान गात राहील. गुण गाई न आवडी, हेची माझी सर्व जोडी. बरं तू माझं गुणगान राहशील, याच्या बदल्यात मी तुला काय देऊ? धन संपदा मुक्ती. तुकोबाराय म्हटले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. संतांची संगत तेवढी दे. आणि तेच आमच्या ज्ञानोबारायांना मागायची वेळ आली तर ज्ञानोबाराय काय म्हटले? जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. साहित्याची ही जी परंपरा आहे ना, वारकरी संप्रदायापर्यंत जे ज्ञान तुम्हाला मला खुलं करू दिलं ना, याचा उगम नाथ संप्रदायापासून आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवे सार चोचविले. एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती, पण ही सगळी परंपरा झुगारून दिली आणि तुमच्या माझ्यासाठी हे ज्ञान खुलं करून दिलं. मुळात ज्ञानाला संस्कृत भाषेची मर्यादा होती, ती भाषा सुद्धा ज्ञानोबरायांनी बाजूला ठेवली आणि साध्या सरळ सोप्या प्राकृत भाषेमध्ये ज्ञान तुम्हाला मला खुलं करून दिलं. काय ज्ञानोबरायांचे आणि तुकोबरायांचे तुमच्या माझ्यावर उपकार येतो. आणि ही ज्ञानेश्वरी ज्या ग्रंथावरची टीका आहे ती गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण. या जगात आहेत ना, दोन वक्ते मला फार आवडतात, एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानोबा. गीता सांगितली कुठे? असा छान पेंडॉल होता का, बसायला खुर्च्या बिरच्या, आणि भगवान श्रीकृष्ण म्हटलं आता ऐका मी गीता सांगतोय. कुरुक्षेत्रात जिथे आता शंख फुकले जातील, जगातले सगळे योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, मृत्यूचा तांडव समोर उभा राहील, आणि तिथे भगवान श्रीकृष्ण सांगतात ऐक मला काय म्हणायचं. अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला हजारो वर्षांपूर्वी गीता सांगितली आणि तीच गीता आजही तुम्हाला मला प्रेरणा देते. आपण ती अभ्यासली पाहिजे. त्या गीतेवरची टीका असणारी ज्ञानेश्वरी ती तुम्ही मी अभ्यासली पाहिजे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये विश्वाची प्रार्थना ठरावी इतकं गोड पसायदान आहे, ते आम्ही आमच्या लेकरांना सांगितलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात दुर्जनांचा संहार कर, आणि त्याच गीतेवरती टीका करणारे ज्ञानोबराय सांगतात जे खळांची व्यंकटी सांडू. ज्ञानोबराय म्हणू शकले असते की नाही जे खल आहेत ते मरो. ज्ञानोबराय मरो नाही म्हणत, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढे तर इतका गोड शब्द वापरला, तया सत्कर्मी रती वाढो.
वाढो कधी म्हणतात? रोप जर छोटं असेल तर वाढो म्हणतात, आणि रोप नसेलच तर बी लावायची आणि रुजो म्हणायचं. ज्ञानोबराय म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो. कारण माऊलींना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी शब्द वापरला तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आता तुम्ही मी फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो. ज्ञानोबरायांनी शेकडो वर्षापूर्वी शब्द वापरलाय मैत्र जीवांचे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जगाला दिला, आणि आपण अहिल्यानगरची माणसं नशिबान आहोत. ज्ञानेश्वरी लिहिली कुठे गेली? आपल्या जिल्ह्यात, आपल्या माती. तिथे पैस खांबाला माऊली असे टेकून बसले, ओम नमो जी आज्ञा. आणि ज्ञानेश्वरी सांगितली माऊलींनी. ज्ञानोबा सुद्धा चांगले वक्ते आहेत. का वक्ते आहेत चांगले माहिती आहे? काय कॉन्फिडन्स आहे ज्ञानोबरायांच्या वक्तृत्वात. माऊली म्हणतात तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, आणि हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. जगात असा कोण वक्ता आहे ज्यानं म्हणावं माझ्याकडे लक्ष द्या आणि तुमचं कल्याण झालं म्हणून समजा? हे ज्ञानोबा आहेत. ते सांगतात एकदा माझ्याकडे लक्ष देऊन बघा, सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. काय ज्ञानोबरायांचा कॉन्फिडन्स आहे, काय आत्मविश्वास आहे. म्हणून मला वक्ता म्हणून आवडतो भगवान श्रीकृष्ण, जो रणांगणात गीता सांगतो आणि जे लाखो अस्वस्थ अर्जुनांना हजारो वर्ष प्रेरणा देत राहते. आणि एक आवडतात ज्ञानोबा, जे हळवारपणे सांगतात एकदा लक्ष द्या, सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. म्हणून ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे.